नमस्कार मंडळी, राम राम. तुम्हाला तर माहिती आहे गेल्या वर्षी आम्ही निशांकच्या बर्थडेला मस्त असा सोफा घेतला होता. हा वाला तो सोफा आहे. तर हा सोफा घेतला होता, पण आता वर्षभर झालं त्याच्यावरती निशांक निधी यांचा गोंधळच चाललेला आहे. आणि जे काय खायला देईल ते त्याच्यावर सांडणं, त्याच्यावर बसणं, त्याच्यावर बाहेरून आलं की असं चढणं, त्याच्यामुळे थोडा त्याचा कलर चेंज झालेला आहे. थोडीशी धूळ त्याच्यावरती बसलेली आहे, कारण आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्यामुळं सगळं खराब झालेला आहे तो सोफा. तर म्हटलं चला आज त्याची थोडीशी डीप क्लिनिंग करूया, कारण गुढीपाडवा येतोय, त्याबरोबरच माझ्या मुलांचे बड्डे पण येत आहेत. आणि त्या निमित्तानं म्हटलं चला आज मस्त असं सोफाचं डीप क्लिनिंग करूया. म्हणून मी आज dialforcleanhome.com वरून सोफा क्लिनिंगसाठी बुकिंग केलेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी त्यांची सर्व्हिस कशी आहे ते शेअर करूया. तर मंडळी, हे दादा सकाळी आले होते त्यांचं सगळं सामान घेऊन, आणि आल्या ते कामाला लागले. आणि आपल्याला काही करायचं नसतं, ते स्वतः सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे जी गोष्टी त्यांची रस्ट म्हणजे काढणं असू दे, धूळ असेल ती सगळी आधी काढून घेतात. सोप्यावरची कानाकोपऱ्यातली धूळ आहे. आता शक्यतो आम्ही थोडंफार जास्त लक्ष देतो सोफा वगैरे हे करण्यासाठी, पण जास्त धूळ असेल त्यामध्ये असे खाची असतात, त्यामध्ये धूळ बसलेली असते, ती सगळी काढून घेतात. हे बघा कशी डस्ट असते, ती सगळी काढून घेतात आधी. आणि नंतर मग ते त्यांची जी सर्व्हिस जे आहे ते स्वतःच सगळ्या गोष्टी करतात. आपल्याला त्यांना काही मदत करायची गरज लागत नाही. ते स्वतः सगळ्या म्हणजे धूळ काढणं असू दे, ती धूळ भरणं असू दे, पाणी घेणं असू दे, ते सगळं ते स्वतःच करतात. आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड त्यांच्याकडे आहे ते टाकून त्याचा फोमनी हे छान असं आधी घासून घेतात सोप्याला. आणि मग नंतर मग ते व्हॅक्यूमनी व्हॅक्यूम करून घेतात. तर आधी हे त्यांची जी सर्व्हिस आहे ती खूप सुंदर आहे. आणि ते येणारे दादा जे आहे ते खूप मन लावून अगदी प्रामाणिकपणे त्यांचं काम करत होते. आणि मला त्यांचं काम प्रचंड आवडलं. इतकं छान त्याने डीप क्लीन केलेला आहे सोफा. त्याचा म्हणजे अगदी नव्यासारखा आमचा सोफा झालेला आहे. आणि खूप सुंदर त्यांचं काम आहे, मलाही ते खूप आवडलं. तर मंडळी, तुमचा सोफा क्लीन करायचा असू देत, खुर्च्या क्लीन करायच्या असू देत, किंवा तुमच्या विंडोच्या ज्या विंडो लावलेल्या असतात त्याच्या ज्या फटी असतात त्या क्लीन करायच्या असू देत, तुम्हाला एकच ऑप्शन म्हणजे हा ऑप्शन तुम्ही नक्कीच निवडू शकता. तो म्हणजे डायल फॉर क्लीन होम. नक्की त्यांची एकदा वेबसाईट तुम्ही हे करा. त्यांच्या काय काय सेवा आहेत मी पुढे तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. पण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेमध्ये तर तुम्हाला ह्या सेवा नक्कीच अनुभवायला मिळतील. मला तरी ही सेवा खूप आवडलेली आहे. तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर नक्कीच बुकिंग करू शकता. तर मंडळी, माझा सोफा तर मस्त क्लीन अँड क्लिअर झाला. बराच वेळ झाला त्याची क्लिनिंग चालू होतं आणि डीप क्लिनिंग करत होते. त्यामुळे स्वच्छ आणि मस्त असा नव्यासारखा आता सोफा झालेला आहे. आता येणाऱ्या फंक्शनसाठी, माझ्या मुलांच्या बड्डे असू देत किंवा गुढीपाडवा असू देत, यासाठी मी माझा सोफा तर मस्त छान असा क्लीन केलेला आहे. तुम्हालाही जर ही सर्व्हिस घ्यायची असेल तर डायल फॉर क्लीन होम यांच्या वेबसाईटला तुम्ही जाऊ शकता. .com म्हणजे dialforcleanhome.com ही त्यांची वेबसाईट आहे. त्याच्यावरती तुम्ही तुमची जर सर्व्हिस बुक करायची असेल तर नक्कीच बुक करू शकता. त्याचबरोबर मी स्क्रीनवरती तुम्हाला जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुमची बुकिंग होऊन जाईल. आणि त्यांच्या सेवा ज्या काय काय आहेत त्या तुम्हाला म्हणजे स्क्रीनवर तुम्ही बघतच असाल. सर्व त्यांचं ते एकत्रित हे आहेत. आणि बऱ्याच प्रकारच्या ते सेवा तुम्हाला देऊ शकतात. म्हणजे जर तुमचे समजा वडीलधारी मंडळी तुमची घरी इकडे असेल, आई वडील जर वयस्कर असतील आणि तुम्ही बाहेर असाल आणि तुम्हाला घर क्लिनिंग करायचं असेल तर तुम्ही यांच्या थ्रू तुमच्या घराची क्लिनिंग करूच शकता. आणि तुम्ही कुठे बाहेर असाल आणि तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करून हवं असेल आणि मग तुम्ही तिथून येऊन राहणार असाल तरीही तुम्ही यांची सेवा नक्कीच अनुभवू शकता. आणि तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि किंवा त्यांच्या वेबसाईटला जाऊन सुद्धाही तुमची बुकिंग करू शकता.